आओ गुरुदेवा दर्शन दीजो, आओ गुरुदेवा दर्शन दीजो, तुम हो जगत के दाता, तुम हो जगत के दाता। आओ गुरुदेवा दर्शन दीजो, आओ गुरुदेवा दर्शन दीजो, तुम हो जगत के दाता, तुम हो जगत के दाता। तुम्ही हो ब्रह्मा, तुम्ही जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव. जय गुरुदेव. कस काय अनुभव राहिला तुमचा? एक नंबर. 100% द्या, 100% रिझल्ट घ्या. चला अगदी निसर्गाच्या सानिध्यात पुढच्या वर्षी तुमची वाट बघून ये. सर्व साधक आता पुन्हा त्यांच्या घरी चाललेले. सगळ्यांचे चेहरे अगदी टवटवीत आहे. जय गुरुदेव. फार छान वाटतंय. निसर्गाच्या सानिध्यात येण्यापेक्षा पण इथली शांतता अनुभवण्याचा जो काही अनुभव आहे तो फार सुंदर होता. आणि अगदी आई जशी लेकराची काळजी घेतली तसं या दोन्ही भगिनींनी आमची 4-5 दिवस काळजी घेतली. फार जीव लावलं. आणि हे आविष्कार सर सगळ्यांचे लाडके, फार छान अनुभव होता. हा ना. आणि हे सर तसे शांत नाही पण त्यांना शांत केलं गेलेलं आहे असं म्हणता येईल. जय गुरुदेव. चला जय गुरुदेव. जय गुरुदेव. शांत केलंय म्हणतोय. जय गुरुदेव. मागचे 3 मुक्काम आणि आजचा 4थी सकाळ म्हणजे असे 4 दिवस शांततेचा अनुभव घेण्यासाठी आणि स्वतःचा उन्नतीच्या दिशेने अधिक शोध घेण्यासाठी जवळजवळ 55 ते 58 साधक, 7 ते 8 व्हॉलेंटियर्स आणि 4 शिक्षक आम्ही सर्वजण निसर्गामध्ये स्थित असलेल्या टोकावडे दहेरी मुरबाडजवळ हा एक छोटासा आश्रम आहे. ऋषी संस्कृती वन आश्रम म्हणजे RSVK. इथं येऊन मेडिटेशन, प्राणायाम, योगासन, आहार नियंत्रण, विचार नियंत्रण याद्वारे खूप खोल डीप शांततेचा अनुभव घेतलेला आहे. फार छान वाटत आहे. इथं येण्या अगोदर माझा थोडा रंग पण सावळा होता. आता मला जाणवतंय रंग थोडासा उठळ झाल्यासारखा. जसं शरीर निर्मळ झालं तसंच मन देखील थोडंसं निर्मळ झालं. दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यात, दैनंदिन जीवनात राग, लोभ, मत्सर, मोह, माया ह्या सगळ्या गोष्टींच्या चक्रात अनाठाई वस्तूंचं सेवन करणं, अनाठाई विचार करणं, अनाठाई ठिकाणी फिरणं, अनाठाई लोकांसोबत राहणं या सर्व गोष्टींमुळे आपला आत्मविश्वास, धैर्य या सगळ्या गोष्टी खचून गेलेल्या असतात. बाहेरून कणखर दिसणारे आपण आतून मात्र पोकळ झालेलं असतं. एक वेळ चहा घेतल्याशिवाय आपण राहू शकत नाही. एक वेळ कोणालाही नकार देण्याची हिंमत आपल्यामध्ये शिल्लक नसते. आणि सांगुलपणाला वाव देऊ पर्यंत आपण शिल्लक राहिलेलो नसतो. पण मेडिटेशन, ध्यानधारणा
योगासन, प्राणायाम, आहार नियंत्रण या सगळ्या गोष्टींच्या द्वारे आपण स्वतःला जिंकू शकतो. आणि ज्या परमेश्वराला आपण या पृथ्वी तलावर, वरती आकाशात, खाली धरतीत, इकडं तिकडं, पुस्तकात, दगडात, देवळात सगळीकडे शोधतो, तो मात्र आपल्यामध्येच आहे, मित्रांमध्ये आहे. पण तो परमेश्वर बघण्याचा दृष्टिकोन मात्र आपल्यामध्ये जागृत झालेला नसतो. तो दृष्टिकोन जागृत करून देण्याचं काम, तो दृष्टिकोन जागृत करण्याचा, आत्मसाक्षात्कार घडवून देण्याचं काम यशस्वी म्हणजे सिद्ध समाधी योगाच्या माध्यमातून गेले 4 दिवस इथं झालेलं आहे. खूप छान फील करतो मी. व्हिडिओ काढायला लागल्यानंतर भाषा आपोआप थोडी सोज्वळ होते. छान वाटतंय, फार शांत वाटतंय. मागचे 4ही दिवस माझ्याकडे मोबाईल नव्हता, पैसे नव्हते, कुठलीही जबाबदारी नव्हती, मनावर कुठलाही भारही नव्हता, मनात कोणतेच विचारही नव्हते. आहार देखील संतुलित होता, विचार देखील संतुलित होते. सर्व गोष्टींचा मिश्रण. आणि त्यासह हा जुलै महिना, सुरुवातीचा पाऊस, निसर्गाचे पावसाची निसर्गाला मिळाली साथ आणि बहरलेला हा सुंदर निसर्ग, त्याचा आस्वाद घेत 4 दिवस कसे निघून गेले हे काही समजलंच नाही. मन फार शांत झालंय, चित्त त्याहूनही शांत झालंय, शरीर निर्मळ झालंय आतून बाहेरून, मन देखील निर्मळ झालंय आतून बाहेरून. थोडीशी मनामध्ये भीती आहे, परत त्या सांसारिक जीवनामध्ये गेल्यानंतर राग, लोभ, मत्सर, मोह, माया या सगळ्या गोष्टींच्या संपर्कात येऊन परत आपण व्याधीमय होऊ शकतो. आपल्याला व्याधी जडू शकतात. पण मनात विश्वास आहे, ज्या गुरुजींच्या आशीर्वादाने, त्यांच्या उपदेशाने आपल्यामध्ये केवळ 8 ते 10 दिवसांमध्ये एवढा बदल घडून येऊ शकतो. ते गुरुजी या साधनेतून आपल्याला कधीच बाहेर पडून देणार नाही. फार सुंदर आहे. मोबाईलमध्ये टिपून किती टिपणार आहे माणूस. फार मोठा 25 एकराचा कॅम्पस आहे समोर. तुम्ही जर बारीक लक्ष दिलं तर गुलमोहराच्या झाडाच्या जाळीमधून तुम्हाला धबधबा पण दिसेल. समोर हा गोरक्षगड आहे आणि हा आहे मच्छिंद्रगड. फार सुंदर, फार अप्रतिम. वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. तरी पण घरी गेल्यानंतर मी जसं आठवेल, जसं मनाला वाटेल, जसं मनाला भासेल त्याप्रमाणे याच्यात अजून काय काय वर्णन करता येईल, काय काय टाकता येईल ही भूमिका बजावणार. फार छान वाटतंय. पण शब्दातून जास्त सांगित बसण्यापेक्षा, जास्त वर्णन करत बसण्यापेक्षा, जास्त काही हे करण्यापेक्षा तुम्हाला हे सर्व अनुभव कसे देता येतील, तुम्हाला यशस्वीपर्यंत कसं पोहोचवता येईल, हा निरागस भाव आणि ही निरागस अपेक्षा माझ्या मनामध्ये चिरंतर राहील. सगळ्यांचं चांगलं व्हावा, सगळ्यांबरोबर माझाही चांगला व्हावा, हा माझा पहिल्यापासून मानस होता. आणि हा मानस पूर्ण करण्यासाठी गुरुजींनी मला सद्बुद्धी द्यावी, आशीर्वाद द्यावे आणि सदैव मी या यशस्वीच्या साधनेमध्ये चिरंतर शेवटच्या क्षणापर्यंत मला या यशस्वीच्या साधनेमध्ये राहायला आवडेल. कारण की वाईट मार्गाला नेणारे क्षणाक्षणाला आणि फुटाफुटावर आयुष्यामध्ये भेटत जातात. मार्गाला नेणारे, चांगले अनुभव देणारे आणि आपल्याबद्दल चांगली भूमिका, आपलेपणा, चांगला माणूस ठेवणारे लोक त्या जगामध्ये फार
थोडे आहेत, फार थोडे आहेत, पण चांगलेपणाचा आणणारे मात्र खूप आहेत. आयुष्यामध्ये माने गुरुजींची गाठ झाली आणि त्यांनी आयुष्य जगण्याचं, जीवन जगण्याचं जे काही अनमोल मार्गदर्शन दिलेलं आहे त्याबद्दल मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा शतकृतज्ञ राहील. आणि आयुष्यभर या यशस्वीच्या साधनेमध्ये गुरुजींनी मला इथून बाहेर पडू देऊ नये अशी माझी इच्छा आहे. फार सुंदर आहे, फार वर्णन करू तेवढं थोडं आहे. फार सुंदर, अगदी सुंदर, अविश्वसनीय आहे. ते फार जवळ आहे माझ्या. फार छान वाटतंय. जय गुरुदेव. फार सुंदर, वर्णन करू तेवढं थोडं. आणि हा ब्लॉग बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला SSYच्या सानिध्यात येऊन आणि जो अनुभव मी घेतलाय, हाच अनुभव तुम्हाला मिळालाय असा तुमचा ब्लॉग बघायला मला फार आवडेल.